नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचणपाणी सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू, राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरे होणार आहेत। उद्या हे प्रमुख नेते एकत्रित दौरे करणार आहेत। त्यांचा नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पाहणी दौरा होणार आहे। त्यामुळे राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळत आहेत। तिसऱ्या आघाडीतील नेते छत्रपती संभाजीराजे, स्वराज्य पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू, प्रहार पक्षप्रमुख राजू शेट्टी साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटना डॉक्टर राजरत्न आंबेडकर, अध्यक्ष दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नारायण अंकुशे, अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी। राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अनेक छोट्या मोठ्या पक्षांनी देखील युती किंवा आघाडीसोबत जाण्याची चाचणपाणी सुरू केली आहे। त्यातच राज्यात तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर हा दौरा करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। नांदेड आणि परभणी दौऱ्यावर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, राजरत्न आंबेडकर आणि नारायण राणे अंकुशे, भारतीय जवान पार्टी, भारतीय जवान किसान पार्टी हे नेते असणार आहेत। यावेळी ते शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेणार आहेत। छोट्या राजकीय पक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत जागा वाटपासाठी बोलणी सुरू केली आहे। मात्र आधीच युती घडामोडीमध्ये तीन पक्ष असल्याने छोट्या पक्षांच्या वाटेला कमी जागा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी छोटे पक्ष विविध पर्याय अवलंबत आहेत। राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला देखील याच नजरेतून पाहिलं जात आहे। विधानसभेला देखील ही आघाडी दिसून येते का हे पाहणं औत्सुकाचं ठरेल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।